सांगितली, कारण आता सध्या लेकरावर माय प्रेम करते. खर तर माझे ठरलेले नाते सांगतो मी, माय लेकरावर प्रेम करते. समाज आपल्यावर प्रेम करत असेल, इतर नातेवाईक असतील, कोणतेही नात्यातले लोक असतील ते आपल्यावर प्रेम करतात, पण आपल्याला बघितल्याच्या नंतर प्रेम करतात. पण आपल्याला न बघता, आपल्याला बघायच्या 9 महिने आधी जी प्रेम करते ती माय असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भूतलावर तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती माय, दुसरा बाप, तिसरी टक्केवारी मा बहीण बसस. टक्केवारी मा काही पर्सेंट बाकीने मग आते विचित राधाराधारी करले ती ननीन भाऊ जा घर नाही करतात, वावरेश नाही करतात, त्या नाही सांग राहिलो बरं. दिलदार बहिणी सांग राहिलो, दिलदार केडा पाडणाऱ्याने. हा बा बहिणीच ना बी काय दोष आहे, भाऊ जाय बी चहा पाणी दावतीत नाही, मग त्या बी काय करते, कारण एखादे टाई वाजत नाही ना, दोन्ही बाजू सारख्या पाहिजे. हो बहीण. तिसरं व्यक्ती तुमच्या सुखदुःखात साथ देणारी म्हणजे तुमची पत्नी. आणि यांच्या सगळ्यांच्या नंतर अजून विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली मुलगी. विठ्ठल विठ्ठल. आज हा कन्या सासुऱ्याशीचा या भंग घेण्याचं कारण काय हो? देवी बसवली. देवीचं तुम्ही 9 दिवस पूजा करणारा, भाव चांगला आहे, आपण प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून तिच्यात देव दिसतोय, तिच्यात देवी दिसते. आपण भाव चांगला ठेवला तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला भगवंत दिसतोय, देवी दिसते. या देवीची पूजा करायचा अधिकार त्यांनाच आहे, ज्यांनी पोटातल्या पोटात पुरी मारलेल्या नसतील त्यांनाच अधिकार. या देवीची पूजा करतात आणि जिवंत आदिशक्तीला तुम्ही पोटातल्या पोटात मारली महाराज, मग देवीची पूजा करून फायदा काय होणार आहे? होईल का फायदा? हो माफ करजा बरं का बहिणी. हो मला माहित नाही आणि कोणती बहिणी गर्भपात करेल आई मला माहित नाही, पण आते जे वय घेते उद्या पण पुढे ज्या कोण होते ना तुमच्यापेक्षा लहान ते असले तरी समजाड जात, कारण जी बहिणी गर्भपात करा ना तिनात ना पाणी पिवायला सुद्धा पाप लागस. विठ्ठल विठ्ठल. या भंगातून तुकोबाराय कन्याचं महत्व सांगताय. मग जसं की तुकोबाराय रस्त्याने निघाले, चालत होते तुकोबाराय, भगवंताचं नामचिंतन चालू होतं. भगवंताचं नामचिंतन करत असताना रस्त्याने चालत असताना भंडार डोंगराकडे जात होते. लोक उभी होती, त्या लोकांनी तुकोबारायांकडे बघितलं आणि तुकोबारायांना बघून म्हणा, बाई तू केर कोणाकडे चाललाय? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर मला तुकाराम शेठ म्हणणारी लोक तू क्या म्हणायला लागली. देवा रे काय प्रसंग आणून ठेवला. बाबा तुम्हाला सांगतो गुरुजी, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत दूरचा नातेवाईकही म्हणतो तो माझा लई जवळचा आहे. पैसा अडका राहू द्या, मग दूर ना बी सांगत तो म्हणा बोलता जवळ नाशी, आणि पैसा नाही राहू द्या मग जोड्यांना सुद्धा सांगत नाही मी काय वैकत नाही. हा भाई हे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. पैसा है तोपर्यंत दूरचेही जवळ येतात. हा जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बेचारा पंडित होवे उनका करे धिक्कार. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हो सुतपित नारी प्रेम करते हैं पैसा देख के जान, पैसा नाचना चाहे सबको पैसा है दुश्मन. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हो जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत हो, आणि आपलं स्वतःनी बी मानसिकता स्वतःसाठी बी जब तक पैसा तब तक टेक, सरी गया पैसा मटक टक देख. विठ्ठल विठ्ठल. बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडकवता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक तू क्या म्हणायला लागली. देवा रे काय प्रसंग आणून ठेवला. पर अपेक्षा कोणाकडनं करायची? तुकोबारांनी ठरवलं
समाजाशी मला घेणं देणं नाही, देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचे. जर नातं देवाशी जोडायचं असेल तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही, काही बोलणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मी सोपं करीशने सांगत बुकणारा कुत्राशनी वर्षे लागू नये. बरोबर आहे ना वहिनीचं? हा, मन बोलणं जरा उघडं रास. बाकीना लोक असले पचत, बाकीना असले पचत नाही. बाकीना म्हणतं रविकिरण महाराज एकदम सत्य परिस्थितीवर बोलत, बाकीना सांगतं माय हो तो काय जीप चावत नाही माय बोलाले. हा, पण मन सत्य बोलायला मी अजिबात घाबरत नाही. ज्याला ताकद आहे पचाडाने तो पचाडलेस. हो, ज्याला ताकद आहे पचाडाने तो पचाडलेस. आणि जवळजवळ खरं बोला नाही ना, लोक असले पचतच नाही. काय मत आहे बाबा तुम्हाला, काय मत आहे? खरं बोलेल बराच लोक पचत नाही. सत्य जर आपण सगळी मायले सांगा ना तरी सगळी माय सुद्धा सांगते तू मन पोटणार नाही असं. हा हा ताई आई बरोबर बोला ना, एक कातरलेस मी लबाड बोलतो लोक बंद कर देतात कवच. हा 6-7 वरीस पहिली राहिलो. विठ्ठल 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 लोकांचा विचार करणे नाही. माझे तुकोबाराय सांगतात कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. लोक काय करतात आम्हाला काय घेणं देणं नाही. एका ठिकाणी प्रसंग असा आहे, काही नालायक लोकांनी परीक्षा घेतली आणि तेव्हा नालायक होते. काही लोक म्हणतात कलियुग लागे वो कलियुग मा बोलता बेकार लोक जन्माला होणार. फक्त कलियुग मा जन्माला येईल नाही शेतच, द्वापार युग मा बी नीच होतात, त्रेतायुग मा बी होतात आणि सतयुग मा बी होतात. जर तवय बटा चांगला राहतात ते रावणले माराल का बरं देवले जन्माला येणं पडतं. बरोबर आहे का नाही? तवय बी होतात किडा पाडणारा. हो, आतेश येत आहे काय नवीन नाही शे. हो, आणि कोणता माणूस असा गाव म्हणा एखादा तुम्ही नगरसेवक दाखाडा किंवा गली म्हणा एखादा असा सदस्य देखाडा की तो आखी गलीले चालत हो असं, त्याला कोणा विरोधच नाही असं कोणी माणूस आहे का? हा हो महाराज, जरी एखादा एरियाना नगरसेवक आपला तुम्ही हा नगरसेवक जर बिनविरोध कर दिला ना, नगरसेवक बिनविरोध कर देतच तुम्ही, विरोधक कोणीच नाही तरी सुद्धा कोपरामा चावणारी एकच सांगतात मला ते तो चाले नाही रे, पण या भाऊसाहेबनी सांगत त्या मा ऐकणं पण मला. बरोबर आहे की नाही? म्हणजे बिनविरोध जरी तरी त्यांना विरोधक शे. तसंच मग तुकोबरायना राहत नाही का, इथला मोठा माणूस होता, इथला मोठा संत होता, ते त्यासना विरोधक नसतील का? हो, तुकोबरायांचे सुद्धा विरोधक होते, पण तुकोबराय म्हणे आपण बुकणारा कुत्र्यानी वर्ष लागणार नाही. हा आई तुकोबराय नाही रव्यान भाषा मग सांग ना. आणि खरंच सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, नावं ठेवणारे टिंगल करणारे तुमच्या बदनामी करणारी यांच्या नादी लागायचे नाही. मी नेहमी कीर्तनातून एक दृष्टांत, दरवर्षाला एक संदेश नवाराच बाबा आपला. हो, तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना लोकांच्या नादी लागायचे नाही. जेव्हा आपण काय करायला निघतो का काही किडे पाडणारे असतातच. एखादं पोरग जर काही करायला निघणं, मग गली आली म्हणा 4-1.5 जण बटेल राहतात, त्या येराले सांगतात का रे तात्या भाऊसाहेब ना पोऱ्या काय येडांगत काय बी करत मागू या ना पण जास्त जडतरा जाऊ दे रे येड चालत ते काय बी करत बटस. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारच त्यानं दारमा जातो. बावडेव पेडा बिडा कोय काढा नको काय तो काय कर राहता किडा पाड राहता. हा आणि आता पेडा कवे काढ राहणार का रे तुला मला लाज सरम काही जुरणी नाही का? हा त्यामा बी आपली काय राणी मा म्हणे माल नाही आबरून कसाल घाबरून. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात जे लोक 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले ते लोक. तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली देवारे अपेक्षा कोणाकडनं करायची. अशी बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणा वय तू यार कुणाका चाललाय. तुकोबाराय म्हणतात शानली माणसं जाऊ दे, ही बारकी पोरं पण तुक्या म्हणायला लागली देवारे काय प्रसंग आणून ठेवलाय, पण मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझ्याशी नातं जोडायचे. माझे तुकोबाराय नामचिंतनात मग्न चालत होते. मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं धनी स्वामी आहो चाललात कुठं? लेकरांना खायला काहीच नाही, घरामध्ये काहीतरी आणा म्हणले खायला. माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरला, शेतीकडून मार्ग धरला. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे माझे तुकोबाराय. पुन्हा रस्त्यामध्ये बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे ऊस बघितले आणि तुकोबारायांकडनं ऊस मागायला सुरुवात केली. महाराज आम्हाला ऊस द्या ना म्हणले खायला. माझ्या तुकोबारायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस वाटत यावं. पत्नी घरातून पाहत होती बैग काही माणूस आहे, स्वतःची लेकरं उपाशीपोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय म्हणले. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. किती उदार अंतकरण असेल तुकोबारायांचं. स्वतःची लेकरं माडी, स्वतःची आई, स्वतःची लेकरं उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत होते तुकोबाराय. काय विचार असतील आपला, कस काय विचार? आपण समजा तुम्हाला आत्मा जरी एक ऊस
काय म्हणतात डांगच म्हणतात तुमच्याकडे उसनी डांगच ना. हा एक उसनं टिप्रश आहे समजा आणि तुमना स्वतःना पोरगा बी राय ना आणि तर देरणा किंवा जेठना पोऱ्या बी राय ना एक टिपराना 2 तुकडा करत तुम्ही कोणती बाजू तुम्हाला पोऱ्याला दिशात कर. हा सरळ सरळ आता ना आत्मा कावाय ना तरी सुद्धा बांडींकडे ना टिकरा पान दिशात म्हणजे एक उसना टिपरामा सुद्धा इतकी दानत खराब शे. हा अरे माझ्या तुकोबरायांनी स्वतःची लेकरं उपाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान केले. उंच विचाराचे माझे तुकोबराय. पत्नीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबरायांना बघितलं हातामध्ये 2 ऊसाचे टेपरे तुकोबराय ओट्यावर आलेले बघितले. बघितल्याच्या नंतर देवाकडे बघते तुकोबरायांची पत्नी. देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघितल्याच्या नंतर देवाला शिवी घातली. पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं बहिणी. कोणी बी कोणले बी गाया देऊ नाही बाकी नाही बाया कोणले बी टिकाट देते. हा आठ मालेगावमा चांगल्या बाया होती बा. तुम्ही सुशिक्षित गणावतीस ना बहिणीच नाही ते बाया कोणले बी गाया दिले ते भर पावसाळ्यामध्ये 10 बार मिरच्या सुकाळाला टाक देते आणि वरती नाको देवनीची तडा चालू का माय वो देव बी काय चग ना हो माय म्हणजे त्यांना शिजन मग तुम्ही मिरच्या सुकाळ राहणार तरी बी देव चगेल. म्हणजे चगेल कोणी हाय मान्यच करतात नाही स्वतः. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांच्या पत्नीनं बघितलं हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे ओट्यावर पतिया. तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघूनच देवाला शिवी घातली. पण तेवढा अधिकार त्या मायचा. देवाला शिवी घातली मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. काय म्हणते तुकोबारायांची पत्नी बाई ग मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पर माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. आता तुकोबरायांना किती राग आला पाहिजे. जसं की तुकोबराय एका अभंगातून देवाशी नातं सांगतात. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मग कृष्ण माता कृष्ण पिता बहीण बंधू चुलता हो कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू इतकं सगळं नातं देवाशी आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. किती राग आला असेल तुकोबरायांना किती राग आला असेल. महिला माता तुम्हाला ए पोराव गप्प सारे ए बारक्या बोल नका आणि तुम्ही पुढे बसलेले पोर चप्पल काढून बसा बेटा चप्पल काढून बसा. किती राग आला असेल माया किती राग आला असेल. पुरुष मंडळी मागे बसलेले काका तरुण भाऊ ज्यांचं लग्न झाले त्यांना विचारतो. देवाला शिवी घालते आणि देवाचं तुकोबरायाचं नाते एवढ्या येतं सगळ्या भावनेनं देवाला पूजलं जातं. तुकोबरायांच्या मते माय बाप बहीण भाऊ सगळं काही मानतात आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. तुकोबरायांची मानसिकता काय असेल. जर तुकोबराय कळत नसतील तर स्वतः त्या जागेवर उभे राहा. समजा तुमचा मित्र आलेला आहे तुमचा सखा आलेला आहे तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चहा ठेव बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान. मागची मंडळी बटासा लग्न झालेत ना तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा दिखेल ना तुमले लगीन समजत नाही बा. तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र आलेला आहे तुमचा सखा आलेला आहे तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू बायको सांगत असेल माझं जमणार नाही काय करसान तुम्ही. बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार बरोबर आहे ना हो. पण माझ्या तुकोबरायांनी पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघितलं देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लई प्रेमळ आहे हो तिच्या बोलण्याक नका जाऊ. हे विचार संतांचे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक माणसाला मन असतं आणि अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेणारा असावं. घरामध्ये पत्नी रागवते बाहेर बघितलं जो समाज तुकोबरायांना तुकोबराय तुकाराम शेठ म्हणत होते ते तुक्या म्हणायला लागले. अपेक्षा कोणाकडनं करायची. आणि तुम्हाला सांगतो बरं का माया हो बाहेर आपण पूर्ण गावाला पूर्ण समाजाला विरोध जाऊ शकतो पण घरामध्ये वातावरण चांगलं असेल तर माणसाला या 2 भूमिका समजदार भेटल्या पाहिजे. पहिले तर माय आणि दुसरी म्हणजे पत्नी. आई आणि पत्नी या 2 भूमिका जर समजदार असल्या ना महिला माता ऐका हो किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. फक्त 2 भूमिका घरातल्या चांगल्या पाहिजे माय आणि पत्नी. 2 ए भाऊ ए आप्पा आवरार भू असे कोणतरी 2 भूमिका समजदार पाहिजे. पत्नी एवढी समजदार पाहिजे ना. पती जर बाहेरून फिरून आले ना
चेहरा बघितल्याच्या नंतर लक्षात येतं माझा पती काहीतरी नाराज आहे, काहीतरी टेन्शन मध्ये आहेत ते. मग पत्नीनं काय करायचं, पती नाराज आहे ना, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पती दारात आहे तोपर्यंत पाण्याचा ग्लास धरायचा आणि पती देवांना सांगायचं घ्या पाणी. काय झालं, काहून नाराज आहे का, काय टेन्शन घेता, कर्ज झालंय का, मी तुमची अर्धांगिनी आहे, दोघं काही काम करू, जॉब करू, मजुरी करू, पण कर्ज फेडू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणल्याच्या नंतर तो नवऱ्याला किती समाधान वाटेल. इतली बर देव आणि बहिणी सोन नवरा आले, टेन्शन लिहू नका माय, कर्ज बी झाले, दोन्ही जण मीच फेडसूत, फिटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणं नाही बांधी, कितलं बरं वाटेल, बरोबर आहे की नाही. आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. कितली समजदार, पोरगा दारात आहे, पोराचं तोंड बघितलं मायच्या लक्षात येतं. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर आपल्यावर प्रेम करणारे हजारो असतील, लाखो असतील, पण तुम्हाला न बघता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय. मग त्या मायला प्रत्येक पोराचे भाव मायला पहिले कळतात. मायने देखील मन पोऱ्याना चेहरा पडेल शे नाराज आहे, काहीतरी नर्वस आहे, मायने लगेच चेहरा देखता सांगू भाऊ का रे बावड्या काय वगैरे का टेन्शन लिहि राहणार आहे, टेन्शन नको लिहू भाऊ, काळजी नको रे, कर्ज वय झाले ना, म्हातारपणे सुद्धा मजुरी करसून तुला कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नको भाऊ, असं जर सांगत तिथलं समाधान वाटेल त्याला. हा पण काय काय म्हाताऱ्या तू टेन्शन माराव का काय बी राव, घर मागूसता सांगते बावड्या हिल सांग बर रे, तू घेतो ना कटका लाई दिला जे पोडी तेल लाई दिसू बरं भो. मग त्याला असं वाटत स्टँडवर बसून बिड्या पुकेल चहा पियलच बरं होतं, कत घर येवाय घेऊ. दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे, माय आणि पत्नी. तुमच्यावर सगळा खेळ आहे, सुकलेला बगीचा सुद्धा तुम्ही फुलवू शकतात, फक्त तुमचे भाव चांगले पाहिजे. पण तटे तुमनाच बटा दोष नाही, आमनावी बाकीना किडा पाडणार आहे, संध्याकाळी डुबलट डालत येतं, त्या बहिणी बी काही इज्जत करते नाही अशी. हा तेवढा मालेगाव मा माणसे चांगला दिकी राहणार. विठ्ठल 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 तुकोबाराय बाहेर निघाले, घराच्या बाहेर निघाले, अंगणामध्ये 4 आजी माया बसलेल्या होत्या. तुकोबारायांना असं वाटलं या माझ्या मायसारख्या या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील या आशेनं, या अपेक्षेनं तुकोबाराय बघत होते त्या आजी मायांकडे. बरं त्या आजी मायांच्या मुखातून एक वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण कोणा ठेच लागले, तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. जो समाज तुकाराम शेठ म्हणत होता तो तुक्या म्हणायला लागला. घरात पत्नी रागावते, बाहेर आलो गलीमध्ये 4 आजी माया बसल्या होत्या, त्या तरी चांगलं बोलतील, पण त्यांनी सुद्धा मुखातून एक वाक्य माझ्यासाठी चांगलं खर्च केलं नाही, अपेक्षा कोणाकडनं करायची. आता सगळ्यांकडनं अपेक्षा संपली देवा, फक्त अपेक्षा आता तुझ्याकडनं आणि फक्त तुझा धावा करायचा. माझ्या तुकोबांनी पंढरपुराचा मार्ग धरला, देवाला भेटण्याची ओढ आहे, अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आहे. बारे पांडुरंगा केव्हा भेटती, बारे विठ्ठला केव्हा भेटती, बारे पांडुरंगा केव्हा भेटती, बारे विठ्ठला केव्हा भेटती, रस्त्याने चालतात भगवंताला भेटण्याची आशा. चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं, एकच सांगायचं काय, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत,
बाबा मिसळताती बसंत मन हिताची पावत मन भीताची बवत एवढा करावं उपकार सांगा देवाना तुम्ही नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहिरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे तुकोबर आहे चालतायत पंढरपुरात प्रवेश केला भगवंताच्या गाभाऱ्यात पोहोचले आणि देवाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगू का अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं गुरुजी भगवंताच्या दर्शनाचा आनंद वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला कळतो स्पेशल देवाच्या दर्शनासाठी निघालेला असेल त्या भक्ताला देवाच्या दर्शनाचा आनंद कळतो आणि देवाचा दर्शनाचा आनंद गोपिकांना कळाला सहज आपण नातेवाईकांकडे गेलोय त्या गावात मोठं मंदिर आहे रांधाय राहणार तिथला मग देवना पायपडी आहे त्यातले देव दिखत नाही त्यातले देवना मंदिर माबी एकच दिखत बासुंदी पुरी वहिनी होईन का नाही का देव बघण्यासाठी त्याच्यासाठी पूर्ण हो त्यालाच वेळ द्यावा लागेल नाही का विचारात सुद्धा तोच असला पाहिजे तर बघू बोलू नका माया बहिणीसून बोलू नका भाऊ बसले इकडे जाण्यात पुढे रे आप्पा आते पाहिजे उभा नको राव रे भाऊ लोक सांगितलं चौरी उभं कर देत तांगड्या तरी उपटी देत रे दादा भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला जसं की माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात ए रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी किंवा गोपिकांनी कन्हैयाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर गोपिकांचे भाव माझे संत सांगतात हे हो ते निवेदिले मन 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 पाहिला ते निवेदिले मन ते निवेदिले मन ते निवेदिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन भगवंताचं दर्शन घेतलं मी जरा थोडं देवाच्या दर्शनाचा आनंद गुजराती भक्त भारी वर्णन करतो आता लोक म्हणतील महाराज पंजाबी भक्त गुजराती भक्त मारवाडी भक्त होतात का देवना अरे कोणत्या जातीचे असे नाहीत की देवाचे भक्त नव्हते हो कारण आमचे संत एका गौडणीमध्ये भारी परिचय देतात हे मराठी कानडिया हो मराठी कानडिया एक मुसलमानी मराठी कानडिया हो मराठी कानडिया एक मुसलमानी अशा कविया मराठी कानडिया हो मराठी कानडिया हो मराठी कानडिया कोणत्या कोणत्या गवळणी सांगितल्या मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा पाची जणी ठकविल्या गवळणी हो सर्व जाती धर्माचे भक्त होते माझ्या देवाचे हो म्हणून तर हो एक पंजाबी भक्तानं देवाचं दर्शन घेतलं देवाचं रूप बघितलं आणि पंजाबी भक्त तरुण पोरसले असं वाटेन काहीतरी गाणं बिन म्हण राय ना भाऊ महाराज पण गाणा माबी देवना भाव शेतच हे किडना सोना तै नहीं हो किडना प्यारा तै नहीं रब ने बनावा जी कर देखता रवा हो किडना सोना तै नहीं
हो कितना प्यारा तेनू रब ने बनावा, जी कर देख तारवा, दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देख तारवा। हो कितना सोना तेनू, हो कितना प्यारा तेनू रब ने बनावा, जी कर देख तारवा। देवाचं रूपच तसं आहे महाराज, बघितल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती प्रेमातच पडतं, फक्त बघणाऱ्याची दृष्टी चांगली। भगवंताला पाहिल्याच्या नंतर हो बाकी काय कशातच भाव राहिलेला नाही, कशातच चित्त राहिलेलं नाही। हरी विठ्ठल विठ्ठल बाबा, एकदा जर का भगवंताचं दर्शन घेतलं ना, पंढरपुराला जाऊन वृंदावन मध्ये जाऊन एकदा जन दर्शन घेतलं, जो प्रेमात पडला का घरी येऊन एकच वाट बघतो, हे तेरे दर्शन की आस बड़ी, हो तेरे दर्शन की आस बड़ी, कान्हा मैं तो कब से खड़ी, तेरे दर्शन की आस बड़ी, कान्हा मैं तो कब से खड़ी। ज्याने एकदा भगवंताला बघितलं त्याच्या प्रेमात पडतो, पण बघायची दृष्टी चांगली असली तर हो। आता इथं तुकोबारांनी देवाचं दर्शन घेतलं, दर्शन घेतल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकले, दर्शन घेतलं आता माघारी फिरायचं होतं, भगवंताचं दर्शन घेतलं, पाठ फिरवली, 4 पाऊल पुढे सरकले आणि फिरून माग बघितलं, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून माग बघत होते, 4 पाऊल चालायचे, फिरून माग बघायचे। तुकोबाराय भगवंतानं राहवता केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून माग पाहताय, नेमकं चाललंय काय? 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून माग पाहताय, नेमकं चाललंय काय? तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते। तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते का? त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी मला तुला सोडूच वाटत नाही रे, तुझं पंढरपूर मला सोडूच वाटत नाही। आणि खरं तर हे पंढरपूरच आमच्या संतांच्यासाठी आमचं माहेर आहे, आणि माहेर कोणत्याच लेकराला कोणत्याच पोरीला सोडू वाटत नाही। मग भूतलावर एवढी सगळी नाती आहेत, त्याच्यातून तुकोबाराय कन्या निवडतात। मग कन्याचा काय विशेष रत्न नाही, मोजून 2 मिनिटात पटवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल। किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, तुकोबाराय कन्या सांगतात, म्हणजे कन्याचं प्रमाण जर तुकोबाराय घेतायत म्हणजे तुकोबाराय काय कन्या काहीतरी विशेष रत्न असेल तर तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या घेतायत हो। मग काय महत्वाचं नातं आहे ऐका, किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई गा आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बावड्या वैरेतून बापले जेवण न सांग। पोरगा जात बाप्पा पप्पा जेवण करल्यावर तो बाप सांगस मला नाही जेवण, पोरग लगेच माघारी फिरतं, मनातल्या मनात म्हणतं खाशीत काय भूमन बापन काय जाहीर आहे ना। आता तेच काम तुम्ही पोरीला सांगा, दीदी तुझ्या पप्पानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना। महाराज इतकं गोड बोलते का? माझ्या माऊलीत ज्ञानोबाराय सांगतात, 7 जणी मवाड मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते।
बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो नाही बाई मला नाही जेवायचं. काय झालं पप्पा, का जेवत नाही, तुमची तब्येत बरी नाही का, तुमचं डोकं दुखतंय का, बाम लावून देऊ का पप्पा. नाही रे बेटा तसं काय नाही, उठा मग लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा उठा बरं लवकर. तरी बाप म्हणतो अरे पोर ऐक ना बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगते. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात, म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात. कन्या काय विशेष रत्न आहे अजून सांगतो. महाराज तुमची पोरगी 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर आहे. इतक्या अंतरावर पोरगी आहे, तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते 7 वाजेला, का रे दादा पप्पांची तब्येत कशी आहे. तो म्हणतो का ग बाई काय झालं. अरे दादा मला वाटलं पप्पांची तब्येत खराब आहे. तो म्हणतो बाई मला तर काही माहित नाही. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, का गाई माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे का. माय म्हणते हो राजा 3 दिवसापासून बापाची तब्येत खराब होती, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं नाश्ता केला आणि तुझ्या बापाला गोळ्या औषधी दिला, तुझा बाप झोपलाय. तो बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा ती ताई सांगते, ती दीदी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला खूप ग्रंथ वाचायची गरज नाही रे. मग ग ताई, दादा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक मला ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींकडे असते. म्हणून तर तुकोबाराय मुलगी सांगताय, बरोबर आहे ना. मग कन्या एवढी विशेष आहे म्हणून तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या सांगतात. कारण बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी असते, बरोबर आहे ना. बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी. पोरापेक्षा जास्त प्रेम बापावर मुलींचं असतं. काय म्हणते दीदी तुमचं, बरोबर आहे ना. हा, बापावर विशेष प्रेम पोरींचं असतं. अरे बसेल सर्व काका बाबा असले, सर्व मावशी असले, मला विचार नाही. कोणता माय बापले पोरगी नको वाटस का. पोरगी किती विशेष आहे, किती विशेष आहे. जे काम पोरगा नाही करस ते पोर करस आहे, बरोबर आहे ना. कदाचित पोरगा बायकोन ऐकीसने मायबाप घरना बाहेर कर देस, पण पोरगी नवराना पाय पडीसनी मायबापनी सेवा करायला तयार आहे. बराबर. आता जे ऐकलं ना, दुसरं अजून उदाहरण सांगतो. 2 लोकांचा संवाद आहे.